नमस्कार मित्रांनो, मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळीकडे आम्ही चाललेलो आहोत आणि आज गावची राखाना व पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा मंडळी, आता हे गाडीने चाललेले आहेत गंभरेश्वर मंदिरकडे. आज गावची राखना हे बघा, हे गाडीने चाललेलं काय प्रवास लांब आहे, 1 तासाचा अंतर आहे. त्याच्यामुळे हा हे बघा पुढे एक गाडी आहे आणि आमची इकडे स्पेशल गाडी आहे. आमचे अनिकेत ड्रायव्हर आहे, ते बघा अनिकेत मोंडे. आणि बघा बाटी बसलेली माणसं इकडे गावकार पण बसलेले आहेत. हे बघा, आता आम्ही मंदिराकडे जाणार आणि तिकडे तो कार्यक्रम पूर्ण मी तुमका दाखवणार. काय राखण म्हणजे काय असतं हे पूर्ण भाग मी तुमका दाखवणार आहे व्हिडिओचा. बघा आता आम्ही इकडे गंभरेश्वर मंदिरकडे चाललेलो आहोत. आज राखाना गावची आणि हे आमच्या वाडीतले जाणकार मंडळी, आमचे मोहन मोंडे, पाटील मोंडे आणि गावकार आमचे प्रमोद बाने चाललेत पुढे पुढे. आता गंभरेश्वर मंदिराच्या या गेटवर आम्ही इलेलो आहोत इकडे आणि तुमका तिकडचं पूर्ण परिसर दाखवणार आहे मंदिराच्या बाजूचं. आणि आज राखण उकडणार. राखण म्हणजे काय, जी गावची वर्षाची निवेद असतात तो त्याका आम्ही देवाचं निवेद असतं तो आता मी तुमका दाखवणार कशा पद्धतीत केलं जातं. आमचा गंभरेश्वर मंदिराचं गेट आहे. हां हां, हे बघा बाजू कशी मोठी मोठी झाडं असतात त्याका आम्ही इकडे राय म्हणतो. हे पूर्ण जंगल होता पूर्वी, आता एकदम साफसफाई केलेल्याने हो रोड पण नव्हतो, आता रोड केलेलो. गंभरेश्वर मंदिरकडे आता गाडी बिडी जाण्यासाठी हो मार्ग केलेलो. आणि इकडे जो थंडावा मस्तपैकी या झाडांचो तो असतो तुमका खैच दिसणार नाही. खयची कोकणातली जी मंदिरं त्याच्या बाजू कशी राय म्हटली जातं. आणि ही हे बघा झाडा बघा इकडे एकदम हवा बिवा मस्तपैकी थंडगारा आणि वातावरण सुद्धा थंड एकदम. हे बघा, हे आमचे गाडी ड्रायव्हर आहेत वेतकर बंधू. आता मंदिरात ना चाललेले तिकडे. हे बघा, आता मी असं पुढे पुढे चाललोय मंदिराच्या दिशेने. आता मी तुमका मंदिराचं इकडतो बाजूचा परिसर दाखवतेच आहे. अशी बाजू मंदिरा आणि झाडा ही झुडपा होती बघा. आता पुढे पुढे चाललोय मी इकडे. हे बघा मंदिर. हे आमचं गांगोधाम आहे इकडे. हे जेवणासाठी इकडे बांधलेला गांगोधाम म्हणून. आणि हे बघा, हे आमचं गंभरेश्वर मंदिर. हे बघा, हो आमचं मेन गेट आहे इकडतो. हे बघा आमचं गंभरेश्वर मंदिर. हे गावकारी लिहिलेच होतं आता देवळात. आता दाखवतोय राखण म्हणजे काय आता दाखवणार आहे पूर्ण. हे अशी बाजूक मंदिरात हे बघा. आता मी मंदिरात चाललो आतमध्ये, तुमका दाखवते तिकडतो गाभारो.
आता डोंगरेश्वराचं तुम्ही आता दर्शन घेऊ शकता. बघा पूजा वगैरे झालेली आहे. आता गावची लोक इकडे जमतात मंदिरात. आता तुमचा इकडे भाग दाखवणार ते मी. हे बघा आमचे गुरव बंधू, हे पुजारी आहेत आमचे प्रमोद गुरव म्हणून. हे गावची सगळे लोक बसलेले जातात. आता तुमका मी इकडे दाखवतोय. झोपतं किती रे बाबा तू? झोपलं नव्हतं? इकडे चालू हा व्हिडिओ. हे बघा आमचे खोत गावचे खोत प्रसाद देसाई म्हणून. हे बघा इकडे देवी दाखवते तुमका. आता तुम्ही दर्शन घेऊ शकता इथल्या यायचं. हे बघा इकडे आता मी तुम्हाला दाखवते. आमच्या गावचे अधिकारी आहेत तारले बंधू म्हणून. आता पूजेसाठी चाललेले आहेत आणि तुमका आता मंदिर दाखवणार. आता तुम्ही पूजा करणार ना तिकडे? आता दाखवते थोड्या टाइमात पूजा. हे बघा आता तुमका मी इकडे पूजा दाखवते. हे आमचे तारले बंधू आता अधिकारी होते या मंदिरातले आणि आता पूजा दाखवते. आहे ना तारल्यानो? हां हे बघा हे पूजा करतं तिकडे. श्री आई विठलाई देवी मंदिर. तुम्ही या देवीचं आता दर्शन घेऊ शकता. हे बघा हे अधिकारी आहेत आमचे तारले बंधू. जरा माका आज राखण आपल्या कुंभवडे गावची त्याच्याबद्दल जरा माहिती सांगतो. तारले आज राखण त्याच्याबद्दल माहिती सांगा. ही राखण कशासाठी काय केली जाता आणि त्याचं वैशिष्ट्य काय जरा थोडक्यात सांगा बघूया. राखण म्हणजे कसं माहिती आहे, गावच्या रीतिरिवाजाप्रमाणे हा गावातली लोक एकत्र येऊन नवीन हा संसार करणार, कवळ गवत काय त्याच्यासाठी ही राखण उकडायची, एकत्र येऊन नैवेद्य करायचा देवाला हा आणि सर्वांनी नैवेद्य म्हणून घ्यायचा हा आणि वर्षभराची रखवाली म्हणून ही मानली जातात. हा बरोबर, पुढच्या संसाराची नवीन नवीन त्यासाठी परंपरा मागून चालत आली आणि पुढे पण आता नवीन चालत राहणार. ही परंपरा आम्ही आता जपत आहोत आणि मागची पिढी याच पद्धतीत करणार आहोत. अशी आमका ही परंपरा चलत राहणार. याच्यात काही बदल करता येणार नाही. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. हे बघा आमच्या इकडचं नागेश्वर मंदिर. आता मी तुमका तिकडचा भाग दाखवणार आहे. हे बघा आता मी मंदिराकडे चाललोय तिकडे पुढे पुढे. आणि इकडे देसाई बंधू इकडे काम करतातच जेवणाचं. आता तुमका मी दाखवणार इकडे. हे बघा हे आमचा नागेश्वर मंदिर. आता मी आतमध्ये गाभार तुमका दाखवते. आता इकडे काय तयारी चालली आहे होई भाग मी तुमका दाखवणार आहे. हे बघा असं आमचं हे मंदिर आहे इकडे. हे बघा हे आमचं नागेश्वर मंदिर. याचं तुम्ही दर्शन घेऊ शकतास. बघा आता नागेश्वर मंदिरकडे मी आता येलेलो होतो इकडे आणि तुमका आता इकडचं देवी दाखवलेलो. हे बघा आणि तुम्ही त्याचं आता दर्शन घेऊ शकता. आणि हे आमचे अधिकारी आहेत, हे आमचे गजानन देसाई म्हणून आणि ते पोलीस पाटील पण आहेत गावचे.
आणि आजची राखण आपल्या गावची त्याच्याबद्दल जरा मला माहिती सांगतात. ही राखण कशासाठी उकडली जाता आणि याच्या पाठीमागचं वैशिष्ट्य काय जरा मला थोडक्यात सांगा बघूया पोलीस पाटील. राखण म्हणजे मार्गशीर्ष सोमवार. हां हां या दिवशी आमच्या कुंभवडे गावची सर्व शेतकरी मिळून या आपल्या शेतीतले तांदूळ आणून त्या ठिकाणी देवाला नैवेद्य अर्पण करतात. तसंच गावाचा अर्पण केल्यानंतर नैवेद्य अर्पण केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी ते शेताभातात जिकडे तिकडे जातात. गवत काढणं म्हणा, कवळ तोडणं म्हणा, अशी जी काय शेतीची कामं करायला जातात त्या ठिकाणी वन्य पशुपासून किंवा जीवजंतूपासून त्यांचं रक्षण व्हावं यासाठी ही राखण उकडली जाते. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. हे बघा या देवळातलं निवेदात नागेश्वर मंदिरातलो आणि त्याच्यासाठी ही बघा पूर्वतयारी आमचे मोहन शेठ आता पूर्वतयारी करतो जेवणाची. आता शेठ ह्या देवाचं निवेद त्याच्यासाठी ही पूर्वतयारी आहे ना. आता थोड्याच वेळात निवेद होणार नाही. इथे जो ब्राह्मण समाज असतो की नाही तो इथे येतो. हां हां म्हणजे माझ्या माहितीत हां नैवेद्य झालेला नैवेद्य झाला हां हां पण इथे जो ब्राह्मण समाज येतो त्यांना इकडे जेवण केलं जातं. हां या बाजू या मंदिराजवळ हा आजच्या दिवसात. हा आजच्या दिवसात हां हां अशी ही प्रथा आपली. बाकी इथे कधी जेवण म्हणजे नाही ना रे. बाकी इथे जेवण केलं जात नाही. नाही. माझ्या अपुरी त्या माहिती त्या मंदिरात त्या गुंडेश्वराच्या त्या मंदिरात तिथे पाकशाळेत केलं जातं. हां हां तिथे पाकशाळा सुद्धा आहे. हां हां हे बघा असं आहे जेवणाची तयारी आहे पूर्ण. आता तुमचं दाखवते इकडे मी. हे बघा देवळात आता पूजा चाललेली आहे. इकडे आता हे चाललेलं तुमचं मी दाखवतो इकडे. या पद्धतीचं ही पूजा आणि हे असे निवेद असतात आता तेव्हा घेऊन येणार. त्याप्रमाणे दाखवलेला आहे त्याप्रमाणे मान्य करून घ्या आणि इथपासून परदेशापर्यंत मुला माणसा नोकरी धंद्या शेती बाबतीत गुराढोरात केल्या कर्तव्याचा त्या ठिकाणी कुठल्या कसं काडी केस किंवा त्रास नव्हता. आणि जे काय चतुर्मेश जे काय म्हातारीचं जनावर हिंट आहे तर वाद चतुर्मेश बाहेर अकलून आज जी काय मुलं जी काय शिक्षणात आणि जे काय धंद्यानिमित्त जे काय बाहेर जे काय लेकरं त्या धंद्याबद्दल हा त्यांना चांगलाच बळकट त्या ठिकाणी मिळवून द्या आणि इथपासून परदेशापर्यंत कडी बंद रखवा जरा उजळा. हे बघा आता जेवणासाठी तांदूळ आता घेऊन जातो तिकडे. गावचे प्रत्येक माणूस असे निवेदनासाठी तांदूळ घेऊन जातात आणि मग तिकडे हे जेवण बनवलं जातात. ते का आम्ही राखण उकडणे म्हणतो. आता थोड्या टायमात तुमचं मी दाखवणार तिकडे जेवण वगैरे कसं बनवतं. आणि मग गावची पूर्ण लोक येणार इकडे मंदिरात. हे बघा एक यावर्षी आमचे मेस्त्री बंधू आणि वेटकर मयेकर बंधू यावर्षी जेवणासाठी एक खास रवी मयेकर म्हणून आता जेवण बनवतात ना. झाली का बहुतेक तयारी? हो तयार झालेली आहे. बघा तयारी झालेली आहे. आता हे तांदूळ घेऊन चालले आहेत तिकडे. हे बघा मंडळी हे गावचे लोकांनी आणलेले तांदूळ निवेदनासाठी ते नारळ
हे प्रत्येक माणूस असं घेऊन येतात देवळात आणि हे तांदूळ उकडले जातात तिकडे, जेवण बनवलं जातं आणि त्याची ही राखण केली जाणार, राखण म्हणतात त्याला. आणि ह्याचं निवेद आता सगळ्या देवांका दाखवलं जाणार, अशी ही राखण म्हणतात गावची. आता तुमका दाखवणार पुढे पुढे. हे बघा तुमका इकडे आता गांगोधाममध्ये जेवणाची तयारी दाखवते. यावर्षी रामणवाडी भरडवाडी काय जेवणाचं यावर्षी मान आणि ते आता जेवणासाठी लागलेली तिकडे तयारी कर. हे बघा तयारी चालूचा जोरात तिकडे. हे बघा आमचे वासके बंधू इकडे खोबरा मसालो लावतात, तयार करतात. वाटापच पहिला मेन दिसो खवा आणि लावपी पण दिसो खवा ना. काय बहुतेक झालो ना मसालो लावून? क्या बात. पुढे काय तयारी ती दाखवतोय काय हो? काय काय तयारी केलास जरा बोला. चालू आहे ना? हा हे पत्रावळे पण काढूक लागले तेव्हापासून. अरे काय चालला काय या? आता हे 10 वाजले. हा पत्रावळ काढा. हा आणि बघा भाजी आहे बघा, बटाट्याची भाजी बघा. आमचं संचाच बघा काय तयारी जातो. हा त्याची ढोपरा घालून त्या भाजी कापते, बटाटे कापतात ते बघा. हा शाबास काप तू. कापणारे दिसो का हो? बरोबर. हा भगवान सगळी तयारी हा ना? हा तयारी हा बघा. इकडे सगळी काम चाललेला. हे बघा आमचे जरा वरती बघा. हो वजगे इकडे बघा. तुम्ही दिसो का वास? मेन तुम्ही दिसो का वास? कसा माहिती तुम्ही दिलं तर पुढे मग कर्तव्य लवकरात लवकर होणार असा. या बाय हरिभाऊ बघा कसे काम करतात आणि आमचे सरपंच बघा काम करून घेतात. त्यांच्याकडे जिम्मेदारी आहे 2 वाडीवर. हा हे बघा काय सगळं टायमात आहे भाऊ. टायमात आहे ना? ओके. या बा धन्यवाद. आणि लोकांना यावर्षी लवकरात लवकर जेवण भेटणार. जनार्दनची मदत पण आहे. हो 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 हो. आता मी पुढे तुमका दाखवते. जेव्हा इकडनं हे बघा आता कसं जेवण तयार करतं तिकडे हे दाखवते. हे बघा हे आचार्य त्यांच्याकडे आज. हे बघा टोप बघा, मोठे मोठे टोप ठेवला निजत. त्या बाद आदनाचे मोठे मोठे टोप बघा केवढे आहेत ते. हे बघा हे बघा आदनासाठी असे मोठे मोठे टोप लागतात. हे बघा बघा. आता पुढे दाखवूया काय काय चाललं आता. हो 7 वाजता मेन काढलो रे. काय काय चाललं आता दाखवूया इकडे. भाऊ जरा टोपात दाखवतील काय काय आता तयारी दाखवून देत. हा आता तयारी पूर्ण अशी. हे बघा आदना ठेवलेली होती बघा. हे बघा आदना आताची ठेवला नाही दिसतो भेटून आणि आता जोरात तयारी चालू झालेली आहे. हे बघा आदना का आता पाण्यात कढलेलो होता. हा हे बघा हे आमचे भाऊ बघा. हे चाय ठेवतो. हे चहा ठेवतात हा. हे चाय बनवणार भारी ऐकला. हे कायम हॉटेलमध्ये असतं चाय बी बनवू का. आज खास मंदिरामध्ये त्यांना चहाचा कार्यक्रम त्यांच्या हाती दिलेलो हा चहा बनवण्यातून. तर बघा थोड्या टायमात चाय कशी बनवतील तो. हा हा एकदम सुरसुरीत दाखवते. बघा तांदूळ आता धुवून तयार करतातच. हे बघा गावच्या रूढीप्रमाणे कसे हे तांदूळ बिंदू धुवची पद्धत असतात. हे बघा हे बघा आता हे मोठे रोवळे असतात देवाचे. हे बघा त्याच्यात हे तांदूळ धुवले जातात. हे बघा हे 5 तांदूळ धुवण्यासाठी तिकडे आदना ठेवलेले. थोड्या टायमात जेवण होणार आणि तुमका दाखवणार जेवण कसं बनवतात काय हो. बहुतेक झालं ना तांदूळ धुवून? हा हा बघा आता इकडे जेवणाची जोरात तयारी चाललेली आहे. आता काय बनवणार? बटाटे भाजी. हा डाळी झालेला. ही बटाट्याची भाजी आता बनवणार आहे बघा. ही बघा ही डाळ ठेवलेली आहे इकडे. मज्जी म्हणताव ना बघ सुरसुरीत डाळ. ही बघा डाळ आणि बघा ही बटाट्याची भाजी साठी आता होतो पा ठेवलेली. आता मसाले भाजून घेतो तिकडे. आचारी दरवर्षी असतं मोठ्या मोठ्या कार्यक्रमात पण असतो ते. असे मसाले भाजून घेतो तिकडे आणि आता भाजी तिकडे तयार करणार बटाट्याची भाजी. मसाले कसे भाजून घेतो बघा. कांद्याचे बिंदू असे भाजून घेतो. तुमका दाखवते पुढे. आता भात दाखवते इकडे.
भात किती टोप केलेला तो दाखवूया जरा. हे बघा 2 भाताचे टोप आता उतरलेले आहेत. हे बघा थंड करण्यासाठी बघा आता असं ढवळून लागतं. अजून 2 टोप उतरणार. असे 4 टोप लागतातच पूर्ण गावासाठी. बघा कसं बघा कसं आहे. हा व तू दाखवतोय ऐकलं एकदम सुरसुरीत होऊन देत म्हणता. हा बघा टाळ ढवळून दाखवतो तुम्हाला पूर्ण तयार होता आता इकडे. हा आता भाजी बटाट्याची भाजी ना. हो बटाट्याची भाजी. हा तेवढ्यात आमच्या कायम बटाट्याची भाजी असता. आणि ही जी भाजीची टेस्ट असतात ती तुमका घरी पण येणार नाही. हे बघा तुमका आता इकडे डाळ दाखवते मी. बघा डाळी आता चांगलं कळलेलो एकदम सुरसुरीत डाळ झालेली आहे बघा. उकाळ्या येतात बघा. आणि स्पेशल घरने तुम्ही बघा दुपारी जेवण कसं. बघा इकडे भाजी पण आहे बघा बटाट्याची भाजी. ती आता ही तयार होत आहे. बघा काय आता परत असे टोप धुवून देतात. आता भात उपसून झालेलो पोट साफ करत परत आता भात करूतो आहे टोपात. त्याच्यासाठी आमचे हरिभाऊ बघा आणि आमचे दिलीप तसे घासून देतात तिकडे मस्तपैकी. येणार तुम्ही. हा घासा तुम्ही लवकर भात तयार नको व्हा दुसरं. असं भात आता काढून थंडवत ठेवलेलो. अजून 2 टोप उतरूच भाताचं. आता गमरेश्वर मंदिरकडे येता इकडे हे बघा आज राखणा आणि आता इकडे जेवण चालू झालेला. हे बघा देवाक निवेद वगैरे दाखवून आता ही गावची मंडळी आता जेवण करता इकडे. आता तुमका दाखवते इकडे येणार. हे बघा असं इकडे जेवण चाललेलं. जेवण चांगलं आहे ना. हा घ्या भरपूर घ्यावा. चिकन भरपूर गिरे. कितपत जवान कितपत हा टाकतील मीठ मागून घ्यावा. बघा किती माणसाचा जेव कुस्ती बघा इकडे. पूर्ण गावातली माणसं इकडे. जेव तू दाखवते. हा जेव बघतो का आता. नाही जेव्हा तुम्ही. हा भरपूर हा जेवण तुला दाखवू का ना काय जेवतोस तो. माहित जेव तू. हा बरोबर मुंबईत नाही इलस रे तू तेवढ्या टायमात अगदी. हा तुका माहिती होती आहात नाही राखा नाही काय रे. म्हणा बरोबर जोर केलंस तू. अबोय कितपत.
सकाराम जरा वर बघ, सकाराम दिसत नाहीस तू. अन्नाची कडनी बसलेली दिसो का बस ना. हो तुम्ही जाणकार आहात दोघुले. हो हां का तू अण्णा जेव तू. राय कितपत ए रे कितपत. हां मान हलवता. हो नाही आता भात येता. काय बाबा जेवण कितपत. हा जेवण मस्तपैकी झालेलं आहे म्हणतात. सुरसुरीत जेवण झालेलं आहे म्हणतात. जेवा वरकानो कितपत. घात मारलो नाही. हा हा मार तू मार. गरम हा विचार करते रात्री. हा 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 हा. ठीक आहे जेव. हा जेव जेवतो दिसो का जेव. हा वर बघ आणि जेव. माझ्याने बघ. हा हो जेवतेलो दिसो कोस ना तू. आधी वासुदेवाक घेऊया पहिलं नाही तिने. बरे नाही तो आज नशीब भेटलो इकडे. आज गाव काही नाही आहे दुसरं. हो म्हणे काय जेवण चाललंय ना. काय कितपत जेवण आहे. फर्स्ट क्लास. हा क्या बात. हा काय वेटकर बंधू कितपत जेवण. एकदम भारी ना. क्या बात. जेव तू जेव. भाजी आणा ना गुरुवानू हा भाजी आणा ना. जेवा जेवा तुम्ही जेवा. हा पोच. हा दिसणार तुम्ही. हे आमची मेन माणूस होता श्यामा. हा स्वयं दिसो का वास तुम्ही. होय का. हा गुलाबजाम बोलो थांबा जरा थांबा. हा थांबा दाखवतोय. म्हणे हा तू दिसो का बस ना. तू जेवतोस यो. हा हो बघा कसं जेवता बघा. करू शाबास. असं जेवण चाललेलं. अजिबात नाही वाढली काय वाट. फुकट कसं घेऊन जा तिकडे. हा म्हणजे जेवा. काय कितपत जेवण झालंय. सुंदर एकदम सुंदर मस्तपैकी म्हणून सांगतो. जेवा भरपूर. हो बघा आमचं मोहनला कसं जेवता तो बघा इकडे. हा जेव तू जेव. जेवतील दिसो को व्यवस्थित. जेवण दाखवू का ना कसलं जेवण आता देवळातला. मग असा नाही भात दाखवतोच लागतं. कसा गावकार. ही गावकार मंडळी आहे इकडे बसलेली जेवकार. हे बघा आमची अण्णा. गावकार कितपत जेवण झालंय. जेवण छान झालंय. हा छान झालंय. बघा जेवण छान झालंय म्हणतो. नाही स्वादिष्ट आहे.